ओके हा सांगा. फर्स्ट रो 2 2 3 5 3 5 हा नेक्स्ट 4 7 2 4 7 2 हा नेक्स्ट 9 8 3 9 8 3 9 8 3. कुठे करता येईल 1 ह्याच्यामध्ये? पहिल्यांदा आपल्याला 1 घ्यायचं ना. 1 मेक a11 इज इक्वल टू 1. म्यूट करा. रोहन कोण आहे? क्वेश्चन विचारलं की म्यूट करा. सांगू आमटेन पोहे खा. C1 ट्रान्सपोज म्यूट करावं. करा रे. एक मिनिट. आपल्याला 1 आणायचं एवढं लक्षात ठेवायचं. ते 1 आणण्यासाठी काय करावं लागतं ते बघायचं. C1 changes to C2 and C1 minus C2. असं डायरेक्ट घ्या ना त्याच्या C3 मायनस C1 घ्या ना, काय प्रॉब्लेम नाही. फक्त C1 मधून मायनस नाही करायचं म्हणलं मी. C3 मधून मायनस करू शकतो. सॉरी C2 मधून करा. आवाज येत नाही असं. बाकीच्यांना येतो माझा आवाज? येतोय सर. ज्यांना येत नाही त्यांनी काय करा, मी हे करा, लेफ्ट होऊन परत जॉईन करा. इक्विव्हॅलंट टू C2 मायनस C1. 3 मधून 2 काय करायचं, मायनस करायचं. म्हणजे इथं 1 येते ना, परत त्याला आपण ट्रान्सपोर्ट करू. इथं फर्स्ट 2 4 9 ऍज इट इज. ओके. 3 मायनस 2 काय ते 1. 7 मायनस 4 तर 3. 8 मायनस 9 काय ते -1. अपार्ट रिमेनिंग ऍज इट इज. आता याच्यामध्ये काय करूया आपण, C1 2 घेऊया. C1 2 याचा अर्थ काय, ट्रान्सपोज करतोय आपण. म्हणजे काय करतोय, इंटरचेंज करतोय. फर्स्ट कॉलम अँड सेकंड कॉलम. 1 3 मायनस 1 2 4 9 5 2 3. ओके. त्यानंतर नेक्स्ट आता काय करायचं आपल्याला, ह्या 1 वरून हे दोन्ही एलिमेंट 0 करायचे. कोण काय करावं लागेल हे 2 0 करण्यासाठी? R2 minus 3 R1 and R3 plus 1 R. R3 minus 3 R1 आणि R2 घ्यायचं नाही. R2 minus 3 R1 आणि R3 मायनस नाही Minus प्लस R1. प्लस R1. इक्विव्हॅलन्स टू 1 2 5 1 2 5. नेक्स्ट 3 त्याच्यामध्ये काय होणार, हे 0 येणार आहे, हे 0 येणार आहे. ओके. आता 4 मायनस 3 R1 बाय इथं 4 आहे मायनस 3 R1 नसेल तर ते लिहून ठेवायचं. कसं लिहून ठेवणार बघा, R2 आपलं किती आहे, 4 आहे. नाव मायनस 3 ऍज इट इज. R1 आपलं किती आहे, 2 आहे. करा कॅल्क्युलेशन. 4 मायनस 6 मायनस 2. जर जमत नसेल तर डायरेक्ट कारण असं कॅल्सी नसेल तर तुमच्याकडे कॅल्सी असेल तर कॅल्सीवरती करा. मी तुम्हाला फोटो पाठवला नाही ना ते. आता पाठवतो थोड्या वेळ. माझ्याकडे आहे कॅल्सी, पाठवतो ना. ठीक आहे. नेक्स्ट -13. 2 मायनस 15 काय ते -13. करेक्ट. नेक्स्ट आता इथं थर्ड ला 9 प्लस 2 11. नेक्स्ट 3 प्लस 5 8. आता इथून पुढे हे इम्पॉर्टंट आहे. इथून पुढे काय करता येते बघा. C2 minus 2 C1 C3 minus 5 C1. आता आपल्याला हे झालं 1, हे 0 केलं आपण इकडे 0 करायचं. C2 minus 2 C1 C3 minus 5 C1. करेक्ट. आता याच्यामध्ये काय होतं, कुठेही चेंज होत नाही. फक्त ते 2 एलिमेंट 0 करायचे. 2 ते आहेत जिथं आपण युज करणार. बाकी एलिमेंट काय येणार आहे, ऍज इट इज आहे तसेच येणार आहेत. कारण बाकीमध्ये कुठे चेंज होत नाही. कारण इकडे 0 असल्यामुळे तो चेंज होत नाहीये. आता हा -2 -13 11 आणि ते काय असणार आहे 8. आता काय करायला लागले तर आपल्याला 1 आणायचं. कसं आणता येईल 1? R2 plus 3 R2 plus 5 R3. R3 changes to R2 करावं लागतं त्यामध्ये. 5 R2 plus R3. काय करणार बघा, काय करायचं.
अगोदर एक स्टेप करा, लगेच दोन्ही एकदम नाही करायला जायचं. ट्रान्सपोज R3 काय करावं लागेल प्लस 5R2 नंतर करा ना ट्रान्सपोज, काय प्रॉब्लेम आहे? इथं 1 आणलं, ह्याला 1 ला वर घेतलं चालतं ना. ओके, R3 प्लस 5R2 कॅल्क्युलेशन करूया आपण. ऍज इट इज 1 0 0 0 हे 0 असेल तर इथे काय येणार आहे हो? हे -2 ऍज इट इज येणार, -13 ऍज इट इज, कारण आपण खाली यूज केले ना अगोदर, मग आपल्याला खाली यूज करावं लागेल. काय करता येते बघा, 11 प्लस तिथे काय -1 येणार आहे ना, कारण 5 इंटू 2 काय होईल 10, म्हणजे काय ते 1 येतं, प्लस -2 इंटू 5 काय आलं 1 आलं. ओके, आता नेक्स्ट बघा आपल्याकडे किती इथं 8 आहे, प्लस -13 इंटू काय असणार आहे 5, किती येतं -17. 65 मायनस काय येणार आहे 8 57. आता याला काय करा वर, -57. हा -57 कारण 13 मोठे आहे, ही व्हॅल्यू मोठी. ओके, हे -57. आता हे वरती काय करायला, वर ट्रान्सपोज करा, R2 3 घ्या, इंटरचेंज करूया, मग परत सॉल्व्ह करूया. इक्विव्हॅलन्स 2 1 0 0 0 0 येणार, तर ही वरती घ्या 1, इथे काय असेल -57, इथे काय असेल -2 आणि इथे काय येणार आहे -13. ओके, तर नेक्स्ट आता ही 2 ला 0 करायचं, कसं 0 करता येईल, R3 प्लस 2R2 इक्विव्हॅलन्स 2. थोडंसं कॅल्क्युलेशन फक्त मोठं होत जाईल, कारण आपण हे इन जनरल एक्झाम्पल घेतलेले आहेत. शक्यतो जेव्हा आपण सॉल्व्ह करत जातो ना एक्झाम्पल, रिअल एक्झाम्पल मध्ये पुढे पुढे जसं जाईल ना स्टेप सिम्पल सिम्पल येतात, एखाद्या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये फक्त अवघड असतील, आणि बाकी 10 पैकी जर तुम्ही 8 एक्झाम्पल घेतले तर काय होणार, 8 मध्ये एक्झाम्पल मध्ये कसं म्हणतात, जसं तुम्ही सॉल्व्ह करत जाल तर ते सिम्पल सिम्पल होत जाणार एक्झाम्पल. थोडे 1-2 एक्झाम्पल असं असतात की जे सॉल्व्ह करत जसं जाईल तुम्ही ते कॉम्प्लिकेटेड होत जातात पुढे पुढे जाऊन. त्यातलं आता हे एक्झाम्पल आहे, कारण इथपर्यंत तर काय प्रॉब्लेम नव्हता, पण इथून पुढे थोडंसं कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड होत चाललं. ओके, आता नेक्स्ट काय, -127. ओके, आता ह्या 1 चा यूज करून हा 0 करा, कसं 0 करता येईल, C3 plus C3 प्लस 57 57 C2. C2. ओ करेक्ट, 1 0 0 0 1, इथं काय येणार 0 0 0 -20 127. आता काय करावं लागेल, लास्ट टर्मला -1/20 27 R3. 127 इंटू काय करा R3 करा, इक्विव्हॅलन्स 2 1 0 0 0 1 0 0 0 1, इक्विव्हॅलन्स काय असणार आहे I3. यात काय अडचण आहे का बघा आता.
एक मिनिट. झालं की सगळ्यांचे हे सर्वांचे? झालं सर. नेक्स्ट पॉइंट टाका. रँक ऑफ मॅट्रिक्स. नाही तुम्ही काय करा, सिलेबस स्टार्ट करा. झालं सर. झालं का? नेक्स्ट पॉइंट टाका, रँक ऑफ मॅट्रिक्स. नेक्स्ट पॉइंट रँक ऑफ मॅट्रिक्स. मग रँक ऑफ मॅट्रिक्स काय लिहून घ्या. डेफिनेशन परत मी सांगतो मग कसं असतं. फॉर अ नॉन झिरो मॅट्रिक्स E, comma R is said to be, small r है, R is said to be a rank, of a matrix. The condition काय असणार आहे बा? if नका म्हणू, rank of matrix. R is a positive integer. R is a positive integer. Second है, at least one minor of order R. At least one minor of order R is not equal to 0. R is not equal to, minor of order R है, is not equal to 0. मैं एक्सप्लेन करतो है, तुम्हाला वेट करा. आधी डेफिनेशन लिहून घ्या. Every minor of order R plus 1 is equal to 0. ओके, आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, इथपर्यंत लिहून ठेवा. आज मला त्यातलं काय करायचं माहिती आहे का, जे I2 रँक आले ना, मला ते एक्झाम्पल सांगा. जे I2 रँक म्हणजे सॉरी, लास्ट आपण सॉल्व्ह केल्यानंतर I2 आलं बघा कुठं एका ठिकाणी. हा आलतं सर. ते सांगा एक्झाम्पल मला. फर्स्ट रो 1 2 3 1 2 3 हा 4 5 6 4 5 6 हा 7 8 7 9. 8 9. 7 8 9. ओके, आता बघा हे जे रँक कशी डिसाइड करायची, रँक ऑफ मॅट्रिक्स काय असतं बघा हे. तर फर्स्ट काय दिलंय, आर इज, तुम्ही लिहून घेतले ना सर्वांनी. फर्स्ट कंडिशन काय सांगितलंय, आर इज एनी पॉझिटिव्ह इंटिजर. म्हणजे जो काय पाहिजे तो पॉझिटिव्ह इंटिजर पाहिजे. रँक जी येणार आहे तुमची ती काय असणार आहे, पॉझिटिव्ह इंटिजर असणार आहे. म्हणजे ते किती असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल. ओके, 0 तर नसणारच आहे. काय असेल, 1 असेल, पॉझिटिव्ह असणार आहे. 1 2 3 4. काय आपण 0 ला पॉझिटिव्ह म्हणत नाही आणि निगेटिव्ह म्हणत नाही. पण इथं आपण काय कंडिशन दिली, आर इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. सेकंड वन काय सांगितले, ऍटलिस्ट वन मायनर ऑफ ऑर्डर आर इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे हे सॉल्व्ह करत जायचं, जोपर्यंत 0 येत नाही, इज इक्वल टू 0 आलं की स्टॉप करायचं.
जो नॉट इक्वल टू 0 आले काय करायचं, सॉल्व्ह करत जायचं, परत पाठीमागचं चेक करा, त्या पाठीमागचं चेक करत जायचं. ऍटलिस्ट वन मायनर ऑफ ऑर्डर आर इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे कसं म्हणतोय बघा, मी समजून घ्या व्यवस्थित. आर इज नॉट इक्वल टू 0 ऍटलिस्ट 1 म्हणतोय, म्हणजे कमीत कमी एक तरी काय पाहिलं, मायनर नॉट इक्वल टू 0 पाहिजे. मग तसं आता हे एक्झाम्पल तुम्ही हा डिटरमिनंट घेतला. आता ह्याचा जर 3/3 तुम्ही जर मायनर घेतला, जर हा जर 0 येत असेल तर त्याची रँक किती 3 नसणार आहे. काय म्हणते बघा मी, हा जर तुम्ही ह्याचा काय केला, डिटरमिनंट मध्ये कन्वर्ट केलं एक्झाम्पल, हे 1 2 3 4 5 6 7 8 9, हे जर तुम्ही डिटरमिनंट मध्ये घेतलं आणि सॉल्व्ह केलं, काय त्याचा आन्सर बघा, आय थिंक 0 येतोय बघा बरं. कारण याचा मायनर 2 येते, ऑर्डर 2 आले म्हणजे 0 येते. हा डिटरमिनंट सॉल्व्ह करून बघा. मी काय म्हणतो, इज इक्वल टू 0 आलं तर ही आपली कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली ना. मग काय असणार, ह्याची रँक 3 नसणार आहे. का 3 नसणार आहे, कारण ऑर्डर किती व्हायची, 3/3. म्हणजे आपलं हे जे कन्सेप्ट आहे तो काय कन्सेप्ट सांगतोय बघा, हे ऍटलिस्ट वन मायनर ऑफ ऑर्डर आर इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला चेक करत जावं लागेल ना, डेफिनेशन वेगळी राहतील ना, आपल्याला एक्झाम्पल वेगळे सॉल्व्ह करायचे ना. डेफिनेशन डिफरंट आहे आणि एक्झाम्पल डिफरंट असेल, कारण आपल्याला एक्झाम्पल वेगवेगळ्या मेथडनं सॉल्व्ह करायचे आहेत. ते मेथड्स आहेत रँक फाइंड करण्याच्या. पण ऍक्च्युअल डेफिनेशन काय असतं बघा, आर इज अ पॉझिटिव्ह इंटिजर अँड ऍटलिस्ट वन मायनर ऑफ ऑर्डर आर इज नॉट इक्वल टू 0. आता इथं बघा, तुम्ही डिटरमिनंट हा सॉल्व्ह केला तर काय येतं, इज इक्वल टू 0 येतं. ह्याचा अर्थ काय असणार आहे माहितीये का, हे जे रँक जे असेल ते 3 नसणार आहे. मग पुढे जायचं, पुढे कसं जायचं बघा. आता ह्याच्यामध्ये आता हा कितीचा होता, 3/3 चा होता, हे समजला. हे किती आहे, मायनर ऑफ 3/3, मायनर ऑफ 3/3 चा. म्हणजे तिन्ही आपण एकदम घेतले, तिन्ही पण रो आणि कॉलम. आता आपल्याला काय करायचं, सेकंड 2 ह्याचं घ्यायचं आहे. तर कसं घ्यायचं बघा, 1 2 4 5, त्यानंतर 2 3 5 6, हे किती झाले हो, 2/2 चे मायनर झाले. 2/2 किती येणार आहे टोटल, 9 येतील. सगळे घ्यायचे. त्यानंतर सपोज खालचे काय असेल, 4 5 असेल, 7 8 असेल. म्हणजे मी काय म्हणतोय बघा, ह्याच्यातले परत काय करायचे, मायनर्स घ्यायचे. किती मायनर्स येणार बघा आपले, हे हा एक मायनर्स येईल, त्यानंतर दुसरा कोणता येणार, हा येणार, तिसरा कोणता येणार, परत हा येईल, परत हा येणार. असे मायनर 2/2 चे मायनर घ्यायचे, 2/2. परत नंतर काय 1 4 3 6, असे टोटल किती येतील, 9 येतील. बघा समजतंय काय म्हणतोय तुम्ही. आपण फर्स्ट काय केलं, 3/3 चा चेक केला, तो काय येतोय, इज इक्वल टू 0 येतोय. म्हणजे ह्याचा अर्थ 3 आपली रँक नसणार आहे. मग पुढे चेक करा, पुढे कसं चेक करायचं, तर हे 2/2 चे मायनर घ्यायचे. 2/2 चे मायनर म्हणजे काय करायचे, हे सगळे 1 4 2 5 2 5 3 6, त्यानंतर काय असेल 4 7 5 8 5 8 6 9, त्यानंतर 1 4 3 6 1 7 2 8 1 7 3 9, असं घेत जायचं सर्व. त्यानंतर 7 4 6 9, असे सगळे घ्यायचे. टोटल किती येणार, 9 येणार. 9, तर 9 मधलं काय पाहिलं, हे सॉल्व्ह करा. किती येते, 5 - 6 नॉट इक्वल टू 0 आलं, हे चेक करा. 2 × 6 12 - 15, हे पण काय नॉट इक्वल टू 0 देते ना. नॉट इक्वल टू 0 आलं, ऍटलिस्ट 1 म्हणतो. आता ह्यात तुमचे टोटल किती असणार आहेत, 9 असणार आहेत. 9 मधलं काय असणार, इथं पहिलाच आला ना, नॉट इक्वल टू 0 आला, म्हणजे जी रँक किती असणार आहे तुमची, 2 असणार आहे. बघा रँक कशी ठरवली. आता आपण जे I1 I2 I3 घेतो ना, एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह केल्यानंतर येतो बघा आपला आन्सर लास्ट ना, I2 येत होतं, काही ठिकाणी I3 येत होतं. तर ती त्याची रँक होती, रँक. मी तुम्हाला का सांगितलं नाही त्यावेळेस, कारण आपण ते फर्स्ट आपण फक्त त्यावेळेस काय कन्सेप्ट बघितलेला, की रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं ते बघित होतं आपण त्याच्यामध्ये. म्हणून तुम्हाला त्यावेळेस मी कन्सेप्ट सांगितलं नाही. आता कन्सेप्ट का सांगताय, कारण आपलं ते झालं तर परफेक्ट, तुम्हाला समजलंय कसं सॉल्व्ह करायचं असतं, काय असतं. तर आता इथून पुढे आपल्याला रँक फाइंड करायचे. त्याची रँक फाइंड करण्यासाठी मग हा रोल युज करायचा. पण ऍक्च्युअली मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण हा रूल नाही युज करत, आपण मेथडनं वेगवेगळ्या सॉल्व्ह करतोय. कारण हा सिम्पल आहे. आपण काय करतोय, पहिल्यांदा 3/3 चा मायनर चेक करायचा, तो नॉट इक्वल टू 0 इक्वल टू 0 आला की पुढे जायचं. कंडिशन थोडीशी उलटी येते. इज इक्वल टू 0 आलं तर काय करायचं, 2/2 चे मायनर्स चेक करायचे, 2/2 चे. हे पण 0 असेल तर 1/1 चेक करा. आणि हे नॉट इक्वल टू 0 जर आलं तर मग रँक किती असणार, 1 असणार. बघा पहिली कंडिशन, 3/3 चा तुम्ही मायनर फाइंड केला, 0 आला. 2/2 चा मायनर फाइंड केला, 0 आला. हे 0 म्हणजे काय म्हणते, टोटल 9 च्या 9 एलिमेंट 0 पाहिजे, टोटल 9 च्या 9 एलिमेंट.
त्यातलं ऍटलिस्ट जरी 1 जरी नॉट इक्वल टू 0 असेल, तुम्ही आता सपोज हे करा, हे घेतलं आपण, यातलं काय येतं, हा 0 येतोय, हे पण 0 येत आहे, हे पण 0 येतं. जेवढे 9 तुम्ही खालचे सर्व 8 चे 8 0 आलेत, 8 चे 8, फक्त राहिले काय, एकच राहिलाय. पण आपल्या डेफिनेशन मध्ये काय म्हणते, ऍटलिस्ट 1 मायनर इज नॉट इक्वल टू 0 म्हणते. म्हणजे पण काय झालं हो? हे जे रँक काय इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे रँक डायरेक्ट काय येते, 2 येते. आणि हे 9च्या 9 जर 0 आले असतील तर काय करायचं, 1 ला चेक करत जायचं, 1 ला. 1 तर 100% येणारच आहे रँक, 1 येतेच रँक अशा टाइपच्या एक्झाम्पल मध्ये. कारण आपले काय रँक पॉझिटिव्ह इंटिजर म्हणतोय आपण, आर इज अ पॉझिटिव्ह इंटिजर. मग तो काय असणार आहे, 1 तर ऍटलिस्ट 1 असेल, आणि मॅक्झिमम किती जेवढी रँक जे ऑर्डर आहे तेवढं तो असेल, 3 असेल तर 3, मिनिमम 1 असेल, मॅक्झिमम 3 असेल, ह्याच्यामध्येच रँक येणार आहे. मग ते रँक कशी फाइंड करत जाईल, तुम्हाला मी कंडिशन सांगितले. कोणत्या कंडिशन सांगितले बघा. आपण फर्स्ट पॉझिटिव्ह वे न जाऊया. पॉझिटिव्ह वे म्हणजे कोणते बघा, 3 इज नॉट इक्वल टू 3, सॉरी 3 चा मायनर घेतला आपण, 3/3 चा मायनर नॉट इक्वल टू 0 आला. डायरेक्ट रँक किती असणार आहे, तिची 3 असणार आहे. रँक किती, 3. बघा समजतंय का. तर 2/2 आता इथं पुढे जात नाही आपण, इथं स्टॉप झालं आपलं. हे एक्झाम्पल इथं सॉल्व्ह झालं. एक्झाम्पल इथं सॉल्व्ह झालं. पहिली कंडिशन झाली. सेकंड कंडिशन, 3 × 3 इक्वल टू 0 आलाय. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, पुढे जावं लागेल, चेक करावं लागेल. 2/2 चेक करा, हा जर नॉट इक्वल टू 0 आला, देन रँक काय असणार याची, 2 असेल. 3 घ्या, त्यानंतर 3 काय असणार आहे, तिसरी कंडिशन काय ते, 3/3 हा 0 आहे, परत चेक करा सेकंडला. 2/2 हा पण 0 आहे, परत चेक करा 1 ला. 1 × 1 इज नॉट इक्वल टू 0. रँक काय येणार मग, 1. आता ह्याच्या खाली जाणार नाही ते, कारण ऍटलिस्ट 1 तरी पाहिजेलच, एक येतेच. तुम्हाला एक्झाम्पल ज्यावेळेस रँक 1चं एक्झाम्पल ना, त्यावेळेस मी सांगेन कसं असेल. आता एक्झॅक्ट आपल्याला रँक 1चं एक्झाम्पल नाही सापडणार असं अचानक. कन्सेप्ट समजला, काय अडचण आहे सांगायच्या मध्ये. डेफिनेशन समजली. डेफिनेशन काय सांगतं, आर इज एनी पॉझिटिव्ह इंटिजर, आणि काय सांगितलं, ऍटलिस्ट 1 मायनर ऑफ ऑर्डर आर इज नॉट इक्वल टू 0. नॉट इक्वल टू 0 म्हणलं की जिथं नॉट इक्वल टू 0 येते ना ज्या मायनरला, तो काय असणार, त्याची रँक असणार आहे थोडक्यात. आणि सपोज आता तुमचे हे चेक केलं असेल बघा, हे काय आहे, सपोज तुमचे आर चे ऑर्डर आहे, आर चे इज इक्वल टू काय आला, तुमचा रँक 2 आली ना. मग ह्या 2+1 करा, आर प्लस 1, तो काय ऑलवेज 0 येतोय, आर प्लस 1 ऑलवेज 0. इथं सांगितलंय एव्हरी मायनर ऑफ ऑर्डर आर प्लस 1 इज इक्वल टू 0. आता इथं हॅलो आपली जे सर. रँक 2 येते ना, तुम्ही आता हे जे थर्ड केलं, थर्ड ऑर्डर घेतली ते जर सॉल्व्ह केला तर तो 0च येणार, 100% 0 येणार. हा बोला. ते आर नेमकं काय आहे, ते एलिमेंट आहे का ते रँक आहे? हा ऑर्डर आहे, Rank, ऑर्डर rank. त्याची ऑर्डर आहे, ऑर्डर 2 आणि 3 इलेमेंट नाही आहेत, ऑर्डर आपण चेक करतो. हे इलेमेंट आहेत, हे 2/2 चे ऑर्डर आहे, म्हणजे काय असणार, R2 असणार आहे, R2. इथं तुम्ही घेतलं ते रँक आहे त्याची, मग रँक म्हणजे ऑर्डर असते, ऑर्डर वरून आपण फाइंड करतो. आता 3/3 म्हणजे आर इज इक्वल टू इथं 3 आहे, पण तो काय येतो इज इक्वल टू 0 येतोय ना. आपल्याला कंडिशन काय पाहिजे, नॉट इक्वल टू 0 पाहिजे. मग परत 2/2 चेक करा. 2/2 म्हणजे जेवढे मायनर येतात 9च्या 9 मायनर्स ते चेक करायचे. आपण ह्याच्यावरच एक एक्झाम्पल घेऊया का, म्हणजे तुम्हाला समजेल. त्या नोटबुक मध्ये आहे बरं का एक्झाम्पल. ठीक आहे, इथपर्यंत झालं ना. सो काय ऍक्च्युअली मध्ये थोडं म्हणजे थोडंफार आले का डोक्यात काय कन्सेप्ट हा रँकचा, काय चालू नाही अजून. येस सर, आले सर. सिम्पल वेने जावा. मी जे पॉसिबिलिटी सांगितलं तुम्हाला 3, त्या पॉसिबिलिटीनुसार जावा. कोणत्या बघा, या 3 घ्या. नॉट इक्वल टू एक 0 आला, example डायरेक्ट घ्या. रँक त्याची 3 असेल. आता तुम्ही 3/3 चा नॉट इक्वल टू 0 आहे, तर तुम्ही इथे घेतलं 4/4 चं घेतलं तर 100% ते काय येणार, 0च येणार. कारण r + 1 इज इक्वल टू 0 येतं. तुम्ही आता हे चेक केलं, तुमची रँक जर 2 आली, 2 + 1 3, 3 चा 3/3 काय येणार, 0 येणार. ज्यावेळेस तुमची रँक 1 येते तर ऑल 2/2 0 येणार, 3/3 0च येणार फिक्स. हा काय बोलतो होता, बोला. एक्झाम्पल घ्या एक. हा एक्झाम्पल एक घेऊया, ठीक आहे. त्याखाली जनरली, ह्याच्या खाली लिहून घ्या. जनरली रँक इज डिनोटेड बाय, रँक इज डिनोटेड बाय रो. असं दाखवतो आपण बाहेर सिम्बॉल. असं घ्यायचं ना, तेवढं स्थिर करायचं खाली.
पी नाही, हा पी नाही. रेडियस ऑफ कर्वेचरला तुम्ही यूज केला असेल 12th मध्ये. डेन्सिटीला. डेन्सिटी, हा डेन्सिटीला पण यूज करता. Therefore, next rank of E is equal to काय असणार आहे, स्मॉल आर. रँक ऑफ ए इज इक्वल टू स्मॉल आर, कारण तो नॉट इक्वल टू जर आपण आर कन्सिडर केलं ना ऑर्डर, मग रँक ऑफ ए काय येणार, आर येणार. मग काय तो 1 असेल 2 असेल, आपण एक्झाम्पल घेतलं की समजेल तुम्हाला. इथे एक कंडिशन्स लिहून घ्या, हे 3 कंडिशन्स लिहून घ्या. पॉसिबिलिटीज म्हणा खाली आणि हे 3 लिहून घ्या. आणि इथं 1 इन 1 हे ऑर्डर आहे बरं, 1 by 1. त्यावेळेस रँक काय असणार आहे, तो 1 असणार आहे. हे एवढंच लिहून घ्या, सर्व नका लिहून घ्या. एक्झाम्पल आपण तिन्हीच घेऊया, म्हणजे तुम्हाला समजेल. 3 हेच घेऊ. झालं का लिहून? Yes, sir. नेक्स्ट घ्या, एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल घेतलं की एक्झॅक्ट समजून येईल तुम्हाला. वन 4 2 1 4 2 1 4 2. आता पहिली कंडिशन काय, कंडिशन फाइंड करायचो, रँक इज 1. डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह केलं का? ठीक आहे, आपण बघूया सॉल्व्ह करा. पहिल्यांदा काय करणार, डिटरमिनंट फाइंड करा. 1 4 2 1 4 2 1 4 2. म्हणजे ह्याच्यानं तुम्हाला हे समजतं बरं, त्याचे म्हणजे रँक किती ते डायरेक्ट समजतं. पण आपण तेवढं चेक करत बसत नाही ना, कारण तेवढा टाइम नसतो आपल्याकडे चेक करायला. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू म्हणजे काय असणार आहे, हा 3/3. करा सॉल्व. 1 इन ब्रॅकेट 4 into 2 काय येतं, 8. 8 - 8 काय येतं, 0. डिटर्मिनंट इज 0 सर. 2 rows are same. 2 rows आर सेम, तो पण रूल यूज केला तर डायरेक्ट 0 येतं. आता तुम्ही हे हा पण रूल यूज केला तरी हा पण 0 येतो. जरी सॉल्व्ह केलं तर इज इक्वल टू काय आलं, 0 आलं. इज इक्वल टू 0 म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, सेकंड ला जावं लागेल ना. minor of order 3/3 is 0. Is 0. So we check 2/2 minors. करा था क्या 2/2 1 4 1 4 equal to 1 1 2 2. 9 चे 9 घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल एक्झॅक्ट. 1 1 झालं, 4 4 झालं, 2 2 झालं. त्यानंतर नेक्स्ट 1 1 2 2 झालं की 4 4 घ्या. 4 2 4 4 2 4 2. सॉल्व करा पटपट, हे सगळे सर्व दिलेले आहेत ते. त्यानंतर सेकंड घेतो मी, सेकंड 1 4 1 4. सेकंड थर्ड कॉम्बिनेशन घेतो. त्यानंतर 1 1 2 2. सेमच यायला परत अजून फिरून 4 4 2 2. त्यानंतर नेक्स्ट घ्या 4 2 4 2 घेतलेलं आहे ते. किती झाले, ए 1 2 3 4 5 6. अजून 3 राहिलेत बघा. 1 4 1 4 1 2 1 2. आता हे 1 1 2 2 1 1. हे पहिलं 4 4 घेऊ.
आता हे सगळे तुम्हाला सेम दिसणार आहेत हे 1 1 2 2 आणि लास्टला 4 2 4 2. आता हे सेम असल्यामुळे एक्झाम्पल तसं झालंय. काय देतो सगळे? झिरो. झिरो सर्व झिरो येतात. झिरो. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? पुढे जावं लागेल. हा सर सगळे झिरो. 0 0 0 0 0 0 0 आहेत. ओके. इथं ऑल manner of order 2 by 2 is 0. We have to check 1 by 1 minors. चेक करा पाहिजे यामध्ये कोणतं 0 आहे का बघा याच्यामध्ये. आहे का 0 आहे? 1 घ्या 2 घ्या कोणताही घ्या नॉट इक्वल टू 0. ह्यातले जेवढे एलिमेंट 9 चे 9 चेक करा. 9 चे 9 एलिमेंट काय तो नॉट इक्वल टू 0. Therefore rank of A is equal to 1. ते वाक्य लिहावं लागेल. Here minor of order 1 by 1 is not 1 by 1 is not equal to 0. Equal to 0. Therefore rank of A is equal to 1. समजला concept हो? हो सर. येस सर. येस सर. Okay. हॅलो सर. हा बोला. रँक टू द मॅट्रिक्स जर पाहिजे असेल तर सगळे एलिमेंट नॉन झिरो पाहिजे. 9च्या 9. तसं नाही तसं नाही. ऍटलिस्ट 1 म्हणतोय ना आपण डेफिनेशन मध्ये बघा. ऍटलिस्ट 1. हा यातले सगळे काय 8च्या 8 झिरो वाले असतात. एक जरी नॉन झिरो असता एक जरी तरी आपलं काय सपोज हाच नॉन झिरो आला सपोज इथे 9 आला असतं तुमचं तरी पण काय झालं अशी रँक 2 झाली असते. ऍटलिस्ट 1 म्हणतोय ना. ऍटलिस्ट 1 याचा अर्थ काय असतं? कमीत कमी एक. जास्तीत जास्त किती असू द्या नो प्रॉब्लेम. ऍटलिस्ट 1 म्हणतोय ना आपण. बाय डेफिनेशन चेक करा. डेफिनेशन सेकंड ऍटलिस्ट 1 इथं ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवा वाटलं तर कमीत कमी एक. मराठीत लिहून घ्या. लाजायचं नाही कोणाला वगैरे. आपल्या नोट्स आपल्याला परत नंतर कधीतरी वाचलं तरी समजायला पाहिजे. कमीत कमी एक. एखादा कन्सेप्ट जर समजत नसेल तिथं ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवायचं मराठीमध्ये काय ऍक्च्युअल मध्ये. आता एव्हरी मॅनर ऑफ ऑर्डर R+1. आता इथं जर R इज नॉट इक्वल टू 0 आला ना जिथं त्याच्या पुढचा जर तुम्ही चेक केला ना थर्डचा तो 0च येतो. आता एक्झाम्पल मध्ये तुम्ही चेक केला असेल 1 रँक किती आहे तर रँक 1 च्या पेक्षा 2 चा घ्या मायनर 0 येणार. त्यानंतर 3 चा घेतला 0 येणार. 4 चा घेतला 0. तिथून 1 घेतले तिथून पुढचे सगळे 0 येतात. कमीत कमी एक मायनर काय पाहिजे? 0 पाहिजे. नॉट इक्वल टू 0 सॉरी. कमीत कमी एक. At least one minor of order R which is not equal to 0, then the rank of that matrix is R. मग त्यावेळेस जेवढे असेल कोणती थर्ड. R+1 ची. R+1 म्हणजे काय माहितीये का? आता तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. आताच एक्झाम्पल बघा. कुठे गेलं हे एक्झाम्पल. आता हे जे रँक काय आले 1 आले ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक ऑर्डर ऍड करा. आता ही जी ऑर्डर काय होती 1 होती ना. ऑर्डर 1 by 1 होती. तुम्ही 2 चे जर चेक केले तर सगळे काय येणार 0 येणार. त्याचा अर्थ R+1 म्हणतोय ना आपण. ही रँक म्हणजे काय हो? रँक ऑफ A इज इक्वल टू R इज इक्वल टू 1 आहे ना. म्हणजे R इज इक्वल टू 1 आहे इथं. R इज इक्वल टू 1. रँक म्हणजे आपण R इज कन्सिडर केलं ना 1. तुम्ही ह्याच्यामध्ये जर +1 ऍड केलं तर याची रँक किती होणार हो? रँक 2 होणार ना. तर हे सगळे काय म्हणतात ते 0 येणार म्हणून सांगतात. हे R+1 इज इक्वल टू 0. म्हणजे तुमची रँक जर 1 आली असेल तर R+1 म्हणजे तुमची रँक किती झाली 2 झाली ना. मग 2 चे रँकचे काय येणार सगळे हे काय येणार 0 येणार. मला समजतंय का? म्हणजे जिथं नॉट इक्वल टू आलं ना तिथनं पुढचा चेक करायचा ऑर्डर. आता तुमचा सपोज रँक 3x3 मॅट्रिक्स आहे म्हणजे सपोज 3x3 चा डिटरमिनंट आहे तो नॉट इक्वल टू 0 आलाय म्हणजे तुमची रँक किती असणार आहे 3 असणार आहे ना. तर ह्याच्या पुढचा जर तुम्ही कोण घेतला 4x4 घेतला तर तो काय तो 0 येतो. म्हणजे ते येणारच 0 फिक्स 100%. एव्हरी मॅनर ऑफ आवाज ऑर्डर येत नाहीये. बाकीच्यांना पण सेम प्रॉब्लेम आहे. नाही सर आवाज येतोय. नो सर आवाज येत. युअर ऑडिओ. ओके.
चेक युअर नेटवर्क. ज्यांना येत नाव त्यांनी चेक करा, नसेल तर लेफ्ट होऊन परत रिजॉईन करा. समजलं का काय करायचं ते? म्हणजे हो इथं जे इथं नॉट इक्वल टू 0 आले ना, त्याच्या पुढची रँक पुढची ऑर्डर चेक करा. पुढची ऑर्डर म्हणतो मी. आता आपण 1 होतो त्यावेळेस आपण काय केलं, 2 चं चेक केलं तर ऑल 0 येतात. आता हे एक्झाम्पल बघूया आपण कुठलं फर्स्ट. आता हे एक्झाम्पल जर तुम्ही बघितलं तर ह्याची काय रँक काय आले 3. आता इथं रँक 3 आले म्हणलं, इथं 4 नाहीच तुमच्याकडे, 4x4 नाहीच, त्यामुळे तुम्हाला हे सांगता येणार नाही याच्यामध्ये. तर रँक 1 आले ना, सिम्पल रँक 1 आली ना तुमची, मग तिथं काय झालं, त्या जो मॅट्रिक्स तुमचा असणार ना 1 नॉट इक्वल टू 0 असणार आहे. 1 म्हणजे ऑर्डर ऑफ 1/1 तो काय नॉट इक्वल टू 0. तर 2/2 ऑल 0 येणार असं हे सांगतं. हे जे थर्ड आहे ते तुमची जर रँक जर 2 आले असेल, रँक 2 म्हणजे काय, आर ऑफ ऑर्डर ऑफ आर इज 2/2 इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही थर्ड चेक केली तर ते काय असणार आहे, 0 असणार आहे 100%. त्याचा अर्थ अजून मी समज नसेल तर तुम्ही हे बघू शकता बघा, ह्याच्यामध्ये ह्यात समजेल तुम्हाला. आता इथं बघा रँक किती आली, हे आपण एक्झाम्पल मध्ये काय कन्सिडर केलं सेकंड मध्ये, 2/2 इज नॉट इक्वल टू 0 ऍटलिस्ट 1 नॉट इक्वल टू 0 आहे. तर याचा अर्थ काय असणार आहे, हा r+1 म्हणजे किती, 2 + 1 3. 3/3 चा तो मॅट्रिक्स काय असणार आहे, 0 असणार आहे. मॅट्रिक्स 3/3 चा काय असणार आहे, 0 असणार आहे. इथे तुम्ही हे जर चेक केलं असेल 1/1 इज नॉट इक्वल टू 0, तर याचा अर्थ 1 ऑर्डर जी 1 आहे त्यात 1 आपण जर ऍड केलं तर r+1 म्हणजे काय येणार, 2 येणार. 2 चे काय येणार, 0 येणार. ओके सर. ओके, जास्त सांगितलं तुम्ही कन्फ्युज व्हाल. अजून एक एक्झाम्पल आहे, तुम्हाला नोट्स दिलेत ना त्यात एक्झाम्पल आहे, ते चेक करा, म्हणजे तुम्हाला अजून समजेल. नेक्स्ट पॉईंट आहे नॉर्मल 4/4 मॅट्रिक्स एक्झाम्पल घ्या ना. सर येणार एक्झाम्पल, आपल्याला पुढे येणार एक्झाम्पल. सर 2/2 मायनॉर कशी घेतले परत एकदा सांगता काय? 2/2 मायनॉर्स, तर हे नको 0 करायला, हे राहू द्या. एक्झाम्पल घ्या जाऊन दुसरं. सर त्यातलं एकच कसं काय नॉट 0 येते? कसं काय म्हणजे ते कंडिशन असणार आहे ना, ते प्रत्येक एक्झाम्पल कसं असतं, प्रत्येक कंडिशनला चेक केलेलं असतं ना. काय त्याचे एक्झाम्पल असणार की येतात पुढं, पण ऍक्च्युली आपल्याला डेफिनेशन साठी येते बरं का, ते आपल्याला युज करायचं नाही कुठेही, ते सॉल्व्ह करण्यासाठी लागणार नाहीये. आणि 4/4 मॅट्रिक्स आपल्याला हँड रिटन सॉल्व्ह करता येत नाही, तर आपल्याला काय करावं लागतं, कॅल्शियम सॉल्व्ह करावं लागतं. आता हे एक्झाम्पल घ्या, तुम्हाला जे 9 मायनॉर्स घ्यायचे. पहिला घ्या, कसं घेणार बघा, 1 2 4 5 घेतलं, 1 4 2 5. सेकंड घ्या, आता पहिल्यानं आणि हा तिसऱ्यातला घ्या, 1 4 3 6. 2 झाले. थर्ड घ्या, आता बघा 1 4 2 5 घेतला, 1 4 3 6 घेतला. आता हा पण घेऊया पुढचा, 2 5 3 6. 3/3 चा नाही सॉल्व. नाही सॉल्व्ह करत नाही मी, त्यांना हे सांगायचं फक्त, सॉल्व्ह नाही करत, कारण आपल्याला लागणार नाही. कन्सेप्ट फक्त समजलं ना तुम्हाला, एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करत नाही या मेथडनं. एक्झाम डाऊट होता कसं मांडायचं ते सांगायला लागलं फक्त. 5 नंबरला काय येणार, 4 4 7 7 6 9. 6 9. त्यानंतर 6 ला काय येणार, 5 8 6 9. 6 9. त्यानंतर 7 ला काय येणार बघा, आता हे घ्या 1 7 2 8, दोन्हीचं कॉम्बिनेशन. 1 आणि 3 चं 1 2 7 8. नेक्स्ट 8 1 3 1 1 7 7 3 3 9. 9. 1 7 3 9. 9 चं लास्ट 2 8 3 9. 2 8 3 9. सर ते मांडताना चुकलं सर. हो हो 7 नाही तर 2 8 पाहिजे ना, हा. 2 8 2 8 3 9. समजलं का कसे घ्यायचे बघा, हे चौकन करत जायचं. हे 4 घ्या, परत हे 4 घ्या, त्यानंतर हे आणि हे दोन्हीतलं 4 घ्या, हे 4 4 घेत जा, असं करत जायचं ब्रॅकेट बनवत.
एक मिनिट. रँक नॉर्मल फॉर्म. पहिली मेथड आहे नॉर्मल फॉर्म ऑफ मॅट्रिक्स. कशासाठी? रँक फाइंड करण्यासाठी. नॉर्मल फॉर्म ऑफ मॅट्रिक्स. त्यात लिहून घ्या. we can convert given matrix into identity matrix. ब्रॅकेट मध्ये युनिट पण लिहा. युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स दोन्हीची मिनिंग एकच आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स that is in the form of IR. ह्याचा अर्थ काय झालं? ऑर्डर काय असेल? 1 by 1 असेल. IR 0 0 0. ह्याची ऑर्डर काय असणार आहे? 2 असणार आहे. आणि लास्ट काय असेल? 3 असेल. झिरो 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 तिन्हीसाठी घेतले मी. पुढे पण आता 3 म्हणल्यावर किती येणार? 3 रँक येणार. इन द फॉर्म ऑफ IR 0 0 0 असेल, त्यानंतर IR 0 0 0 येणार. ओके. आर कॉल्ड नॉर्मल फॉर्म ऑफ द मॅट्रिक्स. पुढल्या आर कॉल्ड नॉर्मल form of matrix. Normal form of matrix. Where IR is identity matrix of order R. Is identity matrix of order R. Okay, हा जो कॉन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके. फक्त काय आपण जे पहिले एक्झाम्पल सोडलेत ना तेच एक्झाम्पल आहेत, फक्त पुढे रँक ऍड करायचे आपल्याला. फक्त जे ट्रान्सफॉर्मेशन आपण केले लास्ट एक्झाम्पल. एक एक्झाम्पल घेऊया. टाइम किती झालाय? 3 झालाय. स्टॉप करूया आपण, कारण होणार नाही ते एक्झाम्पल पूर्ण.